ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजचं शुभवर्तमान आम्हाला प्रभू येशू आमच्या शेवटच्या दिवसाविषयी सांगत आहे. प्रभू काय म्हणत आहे? पहा, मी म्हणून तुम्हाला सांगितले की तुम्ही आपल्या पापात मराल, कारण मी तो आहे असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल. विश्वास न धरल्यास. येशूनं पुष्कळशा गोष्टी आम्हाला सांगितल्या, शिष्यांना सांगितल्या. कोणत्या गोष्टी सांगितल्या? येशूनं स्वर्गाविषयी सांगितल्या, देवबापाविषयी सांगितल्या, आमच्या अनंत जीवनाविषयी सांगितल्या. कोणत्या गोष्टी सांगितल्या आम्हाला? आमच्या मरणानंतर आम्हाला काय होणार आहे, आम्ही कुठं जाणार, कुठं गेलं पाहिजे, कुठं जायची तयारी केलं पाहिजे, हे येशू आम्हाला सांगत होता. परंतु त्यांना कोणाला समजलं नाही. शिष्यांनाही नाही समजलं, त्यांच्यासोबत येणाऱ्या पुष्कळ लोकांना समजलंच नाही. पुष्कळशा गोष्टी नाही समजल्या, कारण त्यांनी कधी पाहिलं नव्हतं. हे कोणतं अनंत जीवन काय आहे, पिता परमेश्वर कोण आहे, स्वर्ग राज्य काय आहे, हे सर्व गोष्टी येशू समजावून सांगत होते त्यांना. परंतु कोणालाही हे समजलं नाही. म्हणून प्रभू म्हणत आहे, आता तुम्हाला समजणार नाही, तुम्हाला नंतर समजेल. मग कधी समजल्या या गोष्टी? पुष्कळशा गोष्टी लोकांना येशू मेल्यानंतर समजलं. अरे बरोबर आहे रे, हा असा. येशू काय म्हणत होता? मला मारून टाकतील, मी मरून जाईल आणि मी तिसऱ्या दिवशी जिवंत होईल, असं येशू म्हणत होता त्यांना. परंतु ह्या गोष्टी त्यांना समज, पुन्हा जिवंत होईल असं कोणाला तरी वाटते का? कधी झाला का कोणता माणूस जिवंत झाला का? नाही झाला. म्हणून यांच्या मनामध्ये बसतच नव्हतं. परंतु जेव्हा जिवंत झाला तेव्हा त्याला, अरे बरोबर आहे, येशू आम्हाला सांगत होता. आम्हाला माहित आहे एकदा काय झालं. येशू एम्माऊस गावापासून जात होता. एम्माऊस गावात जाता जाता, कधीची गोष्ट आहे ती, येशूला मारून टाकले, कबरेमध्ये ठेवले आणि येशू जिवंत झाला. तेव्हाची गोष्ट होते. तर तेव्हा जेव्हा येशू हे दोन शिष्य लोक असे रस्त्याने जात होते, ते बोलत होते, येशूला मारून टाकले, आता आमचं काय होणार, त्यांनी असं केलं तसं केलं, असं बोलत जाता जाता येशू त्यांच्यासोबत येऊन एक माणसाचं रूप घेऊन त्यांच्यासोबत बोलत जाऊ लागला. आणि बोलत जाता आणि शेवट गेला. आणि शेवट तिथं गेल्यानंतर तिथं संध्याकाळ झाली. आणि मग त्यांनी म्हणलं येशूला, तुम्ही आमच्यासोबत थांबा, अंधार होते, जाऊ नका. मग त्याच्यासोबत बसला येशू, आणि येशू त्याच्यासोबत बसला. आणि त्यांच्यासोबत मग जेवणाची वेळ आली. तर मग येशूने काय म्हटलं? भाकर घेतली, हातात भाकर घेतली, आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्याबरोबर मग काय झालं लक्षात आहे का? येशू अदृश्य झाला. गायब झाला. येशू गायब झाला. तेव्हा त्याच्या लक्षात आला, अरे बरोबर आहे, येशूने आम्हाला असं सांगून ठेवलं होतं, तो मरणातून उठणार म्हणून. तर अशा प्रकारे त्यांच्या लक्षात आलं. तर प्रियजन हो, आम्हाला सुद्धा पुष्कळशा गोष्टी समजत नाही, बरोबर आहे का नाही? आम्हाला समजत नाही पुष्कळशा गोष्टी. प्रार्थना करा, प्रार्थना सोडू नका. आशीर्वाद भेटते. रविवारची पूजा सोडू नका. परमप्रसाद घ्या. एक परमप्रसाद सुटली म्हणजे कितीतरी मोठा आशीर्वाद सुटला. आम्ही काय म्हणतो, एक दिवसाची रोजी गेली तर 500 रुपये गेले, नाही का? अरे 500 रुपये, अरे आजच पूजा ठेवलं फादरनं, अरे आज गेलं असता किती चांगली रोजी होती, असं म्हणतो आपण, नाही का? परंतु हे काहीच नाही. 500 रुपये तुमचे, हे जेव्हा एक पूजा आम्हाला भेटते ना, त्या पूजेपासून कोणाला आशीर्वाद भेटते? मला आशीर्वाद भेटते, माझ्या लेकरांना आशीर्वाद भेटते. एक देवाचा आशीर्वाद 7 पिढ्यापर्यंत राहते. चांगला आशीर्वाद. म्हणून काय होते मग? ह्या देवाच्या आशीर्वादानं आम्ही जे
पूजा बलिदानामध्ये भाग घेतो, परमप्रसाद घेतो, आशीर्वाद घेतो, याच्याद्वारे काय होते, आम्हाला आशीर्वाद भेटते, आमच्या लेकरांना आशीर्वाद भेटते, त्याच्या लेकरांना म्हणजे येणारी संतती, येणारी जे पिढी आहे त्यांना आशीर्वाद भेटते, त्या पिढीला आशीर्वाद भेटते, आणि आमच्या मागे येणारी जी पिढी आहे ते मोठी होते, धन्य बनते, महान बनते, आणि आम्हा सर्वांना चांगली वळण लागते. परंतु हे आम्हाला समजते का? आता समजते का? नाही समजत. आम्हाला काय समजते? नोट चमकते त्याच्याकडेच लक्ष जाते, हो ना? बरोबर आहे का नाही? नोट चमकते त्याच्याकडेच लक्ष जाते, नोट चमक, परंतु जे देवाची कृपा आहे ते आम्हाला दिसत नाही, त्याच्याकडे लक्ष जात नाही. तर म्हणून प्रभू येशू आम्हाला काय सांगत आहे, आता तुम्हाला समजणार नाही, परंतु समजत नसलही तरी तुम्ही काय करा, विश्वास ठेवा. आता तुम्हाला समजत नसेल तरी तुम्ही विश्वास ठेवा, आणि विश्वास ठेवून विश्वासाने जीवन जगा, येशूच्या जवळ या, प्रार्थना करा. आणि म्हणून प्रभू म्हणत आहे, तुम्हाला नाही समजलं तरी तुम्ही, देव सांगत आहे, प्रभू सांगत आहे, मी स्वर्गाच्या गोष्टी सांगत आहो, पित्या परमेश्वराविषयी सांगत आहो, म्हणून तुम्ही विश्वास ठेवा. तुम्हाला आता समजत नसेल तरी अशा कशासाठी विश्वास ठेवायचं? कशासाठी विश्वास ठेवायचं? मी कोणाकडे जात आहो? परमेश्वराकडे जात आहो. परमेश्वराच्या विरुद्धामध्ये नाही, आपण परमेश्वराच्या विरुद्धामध्ये नाही जायचं, परमेश्वराच्या इच्छेच्या विरोधात नाही जायचं, तर परमेश्वराच्या इच्छेनुसार आपण जीवन जगायचं. म्हणजे 100% देव आम्हाला आशीर्वाद देईल, आमच्या लेकरांना आशीर्वाद देईल, आमच्या पिढीला आशीर्वाद देईल. आत्ता आम्हाला प्रार्थनेचं महत्व समजत नाही, आत्ता आम्हाला पूजेचं महत्व समजत नाही, आत्ता आम्हाला फक्त पैसा आम्हाला दिसते. लहान मुलं काय करतात माहिती आहे का? लहान मुलं मोबाईल दिसला तर मोबाईल कडस, नाही का? कोणी एखादा माणूस आला घरी आणि थोडस काही फोन लावायला गेलं तर पोरं येऊन टोकून पाहतात, काय कोणतं चित्र पाहत आहे, कोणतं व्हिडिओ पाहत आहे, असं म्हणून. म्हणजे त्यांना काय दिसते? फक्त लाईट दिसते, फक्त चमकणारे दिसते, त्याचा उद्देश नाही माहित. तर अशाच प्रकारे आम्हाला सुद्धा काय दिसते? आत्ताच जे पैसा दिसते, आम्हाला काहीतरी आता सुख भेटते, आता आम्हाला आमची कमाई भेटते, पण हे आता आम्ही जे कमाई करतो ना ते सर्व नष्ट होते. आपण दूरदृष्टी असावं आमची, आमचे अनंत जीवन, आमची येणारी पिढी, आमच्या पिढीला लागणारा आशीर्वाद, आम्हाला मिळाले देवाकडून मिळाले वरदान, हे याच्याकडे आपण लक्ष ठेवून, याच्याकडे आपण पाहून, हे गोष्टी आपण लक्षात ठेवून आपण प्रार्थना करावं. प्रभू येशू आम्हाला हेच सांगण्यासाठी आला. आम्हाला आत्ता दिसत नाही, आमचं तारण आत्ता दिसत नाही, अनंत जीवन आत्ता दिसत नाही, सर्वकालिक जीवन आत्ता दिसत नाही, देवाचा आशीर्वाद आम्हाला आत्ता समजत नाही, परंतु देव आम्हाला बोलवत आहे, येशू आम्हाला बोलवत आहे, येशू आम्हाला सांगत आहे, येशू आम्हाला समजून सांगत आहे, तोच माझा प्रभू आहे, तोच माझा तारक आहे, तोच माझा जीवनदाता आहे. म्हणून आपण विश्वास ठेवूया, विश्वासाने जीवन जगूया आणि प्रभूकडे येऊया. प्रभूपासून दूर जाऊ नये. एखाद्या वेळेस आमच्या कमाईपासून, मिळकतीपासून आपण दूर गेलं तरी आपण प्रभूपासून जाऊ नये, दूर जाऊ नये, प्रभूच्या आशीर्वादापासून दूर जाऊ नये, प्रभूच्या पवित्र परमप्रसादापासून आपण दूर जाऊ नये, असा विश्वास ठेवूया. विश्वासाने प्रार्थना करूया, विश्वासाने आम्ही समोर जाऊया आणि आमच्या कुटुंबाला, आमच्या पिढीला आपण आशीर्वादित करूया. हालेलुया, 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 हालेलुया.